माझी महापौर आमने सामने आले। या स्कॉर्पिओमुळे पाठीचा त्रास होतोय म्हणून नवीन गाड्यांची मागणी होत असल्याचं स्पष्टीकरण महापौर ऋतू तावडेंनी दिलं। तर नव्या गाड्यांमुळे बीएमसीच्या तिजोरीवर ताण येणार आहे अशी टीका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। किशोरी पेडणेकर यांनाही ती गाडी आहे आणि बाकीच्या सर्व कमिटी चेअरमॅनला पण ती गाडी आहे। आणि त्या गाडीच्या माध्यमातून अशी सगळ्यांची तक्रार होती की पाठीचा त्रास होतोय, त्याच्यातून ही गाडी देण्याच्या ऐवजी दुसरी गाडी द्यावी जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये पालिकेमध्ये तेवढी माफक मागणी फक्त या ठिकाणी आपल्या सगळ्या चेअरमॅननी सभागृह नेत्यांनी या ठिकाणी केली होती। पण त्यांना बंगला चालतो पण महानगरपालिकेची गाडी चालते। या गाड्या वापरल्यानंतरच आपल्याला कळतं। विषय एवढाच आहे की ठीक आहे, वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी फक्त मागणी केली की आम्हाला ह्याऐवजी दुसरी मिळेल काय, कारण हे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत। 12 नंतर ते बाकीचे वापरतायत, त्यांच्याकडे पण त्या अधिकाऱ्यांना विचारा की तुम्हाला स्कॉर्पिओ गाडीतून त्रास होतो का? कारण स्कॉर्पिओ गाडी माझ्याकडे आधी पण होती। मी आता गेल्या 1 वर्षापूर्वी ती सतत काम करायला आली म्हणून 10 वर्ष मी स्कॉर्पिओ वापरली। पण तो घेतलेली गाडी 4थ्या महिन्यात बदला आणि नवीन गाड्या विकत घ्या, हे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवरती डाग आहे।